साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी वारकरी संप्रदायाची आणि संत संघाची महती स्पष्ट करतात. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभागाने पालखी मार्गावर संत साहित्यातील अनेक अभंग शब्दरूपात उतरवले आहेत. वारीच्या वाटेवर संत विचारांचा प्रकाश. हजारो पावलांचा हा प्रवास केवळ पंढरपूरकडे जाणारा नाही, तो आत्मशोधाकडे नेणारा प्रवास आहे. यंदा ग्रामविकास विभाग, पंचायत राज विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे फलक उभारण्यात आले. प्रत्येक फलक हा केवळ शब्दांचा नाही, तर शतकानुशतके जपल्या गेलेल्या आध्यात्मिक वारशाचा साक्षीदार ठरत आहे. पंढरीच्या वाटेतील फलकांवरच्या अभंगातील प्रत्येक ओळ वारकऱ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करते. या शब्दात भक्ती, संस्कार आणि जीवनाला दिशा देणारे विचार आहेत. पालखी मार्गावर चालणारा प्रत्येक वारकरी काही क्षण या फलकांसमोर थांबतो, अभंग वाचतो, अर्थ अनुभवतो आणि पुन्हा नव्या ऊर्जेने विठुरायाच्या भेटीसाठी पुढे निघतो. बघून खूप एक चांगलं वाटलं आणि एक मनाला चांगला आनंद झाला की भरपूर लोकांना किंवा जे नवीन वारीत सहभागी झालेत त्यांना असे अभंग वाचायला भेटत आणि मनाला एक प्रेरणा भेटली आणि एक ऊर्जा भेटली. वारी ही फक्त पायी चालण्याची परंपरा नसून विचारांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणारी अखंड ज्ञानयात्रा आहे. ह्या वर्षी जे डिवायडरच्या मध्ये शासकीय माध्यमातून जे हे बोर्ड लावलेले आहेत तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे, ते वाचून खूप आनंद झाला. या संत साहित्याबरोबरच पालखी मार्गावर विविध शासकीय जनजागृतीपर संदेश आणि शासनाच्या उपक्रमांशी संबंधित माहितीपर फलकही उभारण्यात आलेत. तसेच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे फलकही उभारले गेलेत. हे बॅनर्स देखील पालखी मार्गावर लक्षवेधी ठरत आहेत. पंढरीच्या वाटेवर उमटणारा प्रत्येक पाऊल, संत विचारांचा प्रत्येक शब्द आणि भक्तीने भरलेला प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेला पुन्हा जिवंत करतोय.